नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 27 फेब्रुवारी 2026 रोजीच्या चालू घडामोडीचा अभ्यास करणार आहोत. जर हे सेशन आवडलं तर सेशन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण नवीन बॅचेस सुरू केलेले आहे राज्यसेवा कंबाईनसाठी. जर जॉईन करायचे असेल तर हीच सुवर्ण संधी आहे. बॅचेस जॉईन करण्याची हीच वेळ आहे, कारण खूप लेट तुमचा सिलेबस कव्हर नाही होणार. त्यामुळे आताच बॅच जॉईन करायची आहे जर करायची असेल तर. आणि सोबत कोणती बॅच जॉईन करताना सीजे लाईव्ह कुपन कोड जे आहे ते वापरायला विसरू नका. सुरू करूया आजचं सेशन. पहिला क्वेश्चन आहे, फेब्रुवारी 2026 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने केरळ राज्याचे अधिकृत नाव बदलून काय करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. तर आपण जर बघितलं, केंद्रीय मंत्रिमंडळाने केरळ राज्याचे अधिकृत नाव बदलून केरळम किंवा केरलम असं नाव आपण जर बघितलं चेंज करण्याचा जो प्रस्ताव आहे केरळ सरकारने पाठवला होता, हा प्रस्ताव याला मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये केरळ राज्याचं नाव बदलून केरळम असं करण्याचा जो प्रस्ताव होता त्याला मंजुरी देण्यात आली. केरळ विधानसभेने 24 जून 2024 रोजी केरळ राज्याचं नाव बदलण्याचा प्रस्ताव जो आहे तर त्याविषयक ठराव मंजूर केला होता. राज्यांचं जर आपल्याला नाव, सीमा यांच्यामध्ये जर बदल करायचे असेल तर तो बदल भारतीय राज्यघटनेच्या कलम 3 नुसार होतो. मित्रांनो, रिसेंटली चेंज केलेलं नाव आपण बघूया. पीएमओ ऑफिस, पंतप्रधानांचं कार्यालयाचं नाव करण्यात आलेले सेवा तीर्थ. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना किंवा हमी कायदा मनरेगा, फेमस योजना आहे, फेमस कायदा आहे, त्याचं नाव चेंज करण्यात आलेले विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियान ग्रामीण व्हीबीजी रामजी असे त्याचं नाव करण्यात आलेलं आहे. कोणत्या राज्य सरकारने त्यांच्या रोजगार हमी योजनेचं कर्मश्री नाव बदलून महात्मा श्री करण्याची घोषणा केली? तर पश्चिम बंगालने. जालंधर आदमपूर विमानतळाचं नामकरण श्री गुरु रविदास महाराजी विमानतळ असं करण्यात आलेलं आहे. मध्य प्रदेशमध्ये रत्तापानी व्याघ्र प्रकल्पाचं नाव डॉक्टर विष्णू श्रीधर वाकणकर व्याघ्र प्रकल्प करण्यात आलेले आहे. महाराष्ट्रातील औरंगाबाद रेल्वे स्थानकाचं नाव छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक. आणि नवी मुंबईमधील जे काही आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे त्याचं नाव दिबा पाटील असं करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रातील अहमदनगर रेल्वे स्थानकाचं नाव अहिल्यानगर रेल्वे स्थानक करण्यात आलेलं आहे. दुसरा प्रश्न आहे, मुलांना लहान वयातच अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी इस्रोने कोणता कार्यक्रम सुरू केला? तर इस्रो दरवर्षी आपण जर बघितलं तर एक युविका नावाचा कार्यक्रम जो आहे तो सुरू करत असतो. यावर्षी देखील इस्रोने युविका 2026 नावाचा कार्यक्रम जो आहे तो सुरू केलेला आहे. युविका तरुण शास्त्रज्ञ कार्यक्रम आहे. इयत्ता 9वीतील जी मुलं असणार आहे त्यांना विज्ञान, तंत्रज्ञान आणि आपण जर बघितलं तर स्पेसशी संबंधित ज्या काही गोष्टी आहे त्यामध्ये रुची निर्माण व्हावी, त्यामध्ये रस निर्माण व्हावा यासाठी यंग सायंटिस्ट प्रोग्राम सुरू करण्यात आलेला आहे. या निवासी कार्यक्रमाचं उद्दिष्ट तरुणांमध्ये उत्सुकता निर्माण करणं, ग्रामीण भागांना प्राधान्य देऊन स्टेम म्हणजे एस फॉर सायन्स, टी फॉर टेक्नॉलॉजी, फॉर इकॉनॉमिक्स, एम फॉर मॅथमॅटिक्स, तर यावर आधारित करिअर करण्यासाठी त्यांना प्रेरित करणं हा देखील या कार्यक्रमाचा उद्देश आहे. तिसरा प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोणत्या देशाच्या संसदेला म्हणजेच नेसेटला संबोधित करणारे पहिले भारतीय राष्ट्रपती बनले आहेत? तर नेसेटला संबोधित केलेलं आहे पंतप्रधानांनी. आणि नेसेट ही इस्रायलची संसद आहे. कुठली संसद आहे? इस्रायलची संसद आहे. यापूर्वी जर बघितलं तर प्रणव मुखर्जी यांनी सुद्धा नेसेटमध्ये काय केलं होतं? नेसेटला संबोधित केलं होतं, पण ते होते भारताचे राष्ट्रपती. पहिले पंतप्रधान कोण बनलेले ज्यांनी इस्रायलच्या संसदेमध्ये जाऊन भाषण केलेलं आहे, संबोधित केलेलं आहे, तर ते बनलेले आहे मोदीजी. पहिले राष्ट्रपती जर विचारलं तर प्रणव मुखर्जी. तर या गोष्टी लक्षात ठेवा. आपण जर बघितलं 2015च्या सुरुवातीला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी देखील नेसेटला संबोधित केलं होतं, पण ते राष्ट्रपती होते. पंतप्रधान जर बघितलं तर मोदीजी बनलेले आहे. मोदीजी सध्या जर बघितलं तर इस्रायलच्या दौऱ्यावर आहेत. इस्रायल विषयी जाणून घेऊया. आशिया खंडातील देश आहे. चलन आहे शेकेल. पंतप्रधान आहे बेंजामिन नेतन्याहू. सगळ्याच बऱ्यापैकी मुलांना माहितच असेल हे. संसदेचं नाव नेसेट आहे. शेजारील देश लेबनॉन, सिरिया, जॉर्डन, इजिप्त हे आहे. राजधानी येरुशलेम आहे. राष्ट्रपती इसाक होंग आहे. अधिकृत भाषा हिब्रू आहे. इस्रायलमधून भारतीयांना परत आणण्यासाठी आपण ऑपरेशन अजय सुरू केलं होतं. पुढील प्रश्न आहे, फेब्रुवारी 2026 मध्ये नीती आयोगाचे सीईओ पदाचा अतिरिक्त कारभार कोणाला देण्यात आला? तर नीती आयोगाचे सीईओ कोण होते?
BVR सुब्रमण्यम हे नीती आयोगाचे सीईओ होते. त्यांची जागा आता कोणी घेतलेली आहे? निधी छिब्बर यांनी घेतलेली आहे. तर नीती आयोगाचे अतिरिक्त सीईओ पदाचा कारभार मिळालेला आहे निधी छिब्बर यांना. पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, पहिल्यांदाच या पदावर महिला स्थानापन्न झालेल्या आहेत. म्हणून हा प्रश्न आपल्याला येऊ शकतो, याची 100% शाश्वती मी तुम्हाला आताच देतो. बघा, निधी छिब्बर जर बघितलं तर वरिष्ठ IAS अधिकारी आहे. नीती आयोगाच्या सीईओ पदाचा अतिरिक्त कारभार त्यांना मिळालेला आहे. त्यांनी BVR सुब्रमण्यम यांची जागा घेतलेली आहे. नीती आयोग जो आहे मित्रांनो, तर त्याचा फुल फॉर्म आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन. आयोगाने एकदा इन्स्टिट्यूट दिलं होतं आणि मुलांना फसवलं होतं, मुलं फसले पण होते. तर इन्स्टिट्यूशन आहे फुल फॉर्म मध्ये फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, असा नीती आयोगाचा फुल फॉर्म आहे. मी माग मुलांना सांगितलं होतं की नीती आयोगावर 100% प्रश्न येईल आणि 100% प्रश्न आला होता. का आला होता 2025 एक्झाम मध्ये? कारण नीती आयोगाची स्थापना 1 जानेवारी 2015 करण्यात आलेली आहे आणि 2025 मध्ये त्याला 10 वर्ष कंप्लीट झाले, म्हणून त्यावर प्रश्न जो आहे तो विचारण्यात आला होता. तर 1 जानेवारी 2015 ची स्थापना आहे. नरेंद्र मोदी जर आपण बघितलं तर नीती आयोगाचे कोण असतात? अध्यक्ष पंतप्रधान असतात नीती आयोगाचे. उपाध्यक्ष सुमन बेरी आहे. पहिले उपाध्यक्ष होते अरविंद पणगारिया. अरविंद पणगारिया जर आपण बघितलं तर सध्या ते 16वा वित्त आयोग जो आहे, 16 वित्त आयोग, तर त्याचे अध्यक्ष कोण आहे? तर अरविंद पणगारिया हे 16 वित्त आयोगाचे अध्यक्ष आहे. नीती आयोगाची स्थापना कोणाच्या जागी झाली? तर नियोजन आयोगाच्या जागी. नीती आयोगाच्या माध्यमातून SDG इंडिया इंडेक्स, नॅशनल मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेस इंडेक्स, इंडिया इनोव्हेशन इंडेक्स आणि हेल्थ इंडेक्स इत्यादी निर्देशांक नीती आयोगाच्या माध्यमातून दिले जातात. पुढे जाऊया 5वा प्रश्न. कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाने फेब्रुवारी 2026 मध्ये राहवीर योजना सुरू केली आहे? तर राहवीर योजना जी आहे ती दिल्ली सरकारने सुरू केलेली आहे. यामध्ये एखाद्या व्यक्तीचा ऍक्सिडेंट झाला, तर ऍक्सिडेंट झाल्यानंतर जो व्यक्ती त्याला मदत करेल तर त्याला सरकार बक्षीस देणार आहे. या राहवीर योजनेअंतर्गत 25,000 रुपयाचं बक्षीस जे आहे ते राहवीर योजनेअंतर्गत ऍक्सिडेंट वाल्यांची मदत करणाऱ्या व्यक्तींना दिले जाणार आहे. तर अशा प्रकारची ही योजना आहे, दिल्ली सरकारने सुरू केलेली आहे. 25,000 बक्षीस दिले जाणार आहे आणि एक प्रमाणपत्र सुद्धा दिले जाणार आहे. 6वा प्रश्न आहे, ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने होमस्टे पैसे भरणारे अतिगृह योजना 2026 ला मान्यता दिली? तर होमस्टे योजना जर आपण बघितलं मित्रांनो, तर ऑलरेडी राजस्थान मध्ये होमस्टे नावाची योजना सुरू होती, ज्यामध्ये समजून घ्या की एखादा व्यक्ती काय करू शकत होता, आपल्या घराच्या शेजारी 4-5 खोल्यामध्ये जे पर्यटक आहे तर त्यांना त्यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था वगैरे करू शकत होता गावामध्ये. आपण जर बघितलं पर्यटक जे आहे मोस्टली शहरामध्ये जातात आणि शहरामध्ये जर बघितलं तर तिथं हॉटेल्समध्ये राहतात. पण राजस्थानमध्ये जर फिरायला गेलं तर तिथले गाव वाळवंट ते फिरण्यासारखे. मग आपण जर बघितलं तर गावातील लोकांना हा अधिकार मिळाला होता. मग आता याच योजनेला काय करण्यात आलेलं, अपडेट करण्यात आलेले होमस्टे योजनेला. आणि आपण जर बघितलं पहिली ही 5 खोल्याची मर्यादा होती, तिला आता 8 खोल्या करण्यात आलेल्या आहे आणि 24 बेड म्हणजे 24 जणांची राहण्याची व्यवस्था या 8 खोल्यामध्ये केली जाऊ शकते. अशा प्रकारे आपण जर बघितलं तर प्रत्येक खोलीमध्ये 3 लोक या प्रकारे इथं काय केलं जाणार आहे, तर जे काही गावातील लोक आहे त्यांना आपण जर बघितलं जास्त लोक स्वतःजवळ होमस्टेला ठेवण्याची व्यवस्था जी आहे ती या योजनेमार्फत करण्याचा अधिकार जो आहे तो सरकारने तिथे लोकांना दिलेला आहे. तर राजस्थान सरकारने ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी, रोजगार निर्मिती करण्यासाठी, स्थानिक उत्पन्न वाढवण्यासाठी होमस्टे योजना 2026 सुरू केली आहे. पहिले पण होती पण तिला आता अपडेट करण्यात आलेला आहे. मित्रांनो, या काही आपल्या ऑनगोईंग बॅचेस आहे, सध्या याचे लेक्चर सुरू आहे. 21,000 PYQ ची बॅच, फाउंडेशन बॅच, धुरंधर बॅच, त्याचबरोबर नोट्स पॅक, या आपण नोट्स बनवलेल्या एवढ्या सगळ्या विषयांच्या, या सगळ्या गोष्टी तुम्हाला अभ्यासमित्र ॲपवर बघायला मिळेल. तर त्यासाठी तुम्ही तिथे CJ लाईव्ह कुपन कोड जे आहे ते वापरा, फी मध्ये डिस्काउंट तुम्हाला मिळून जाईल. टेलिग्राम चॅनल, इन्स्टाचं पेज आहे आपलं, ते सुद्धा फॉलो करून ठेवायचं आहे. पुढे जाऊया 7वा प्रश्न. फेब्रुवारी 2026 मध्ये सिक्कीम मध्ये मुसळधार बर्फवृष्टीमुळे अडकलेल्या पर्यटकांना वाचवण्यासाठी भारतीय सैन्याने कोणते ऑपरेशन सुरू केलं? तर आपण जर बघितलं तर बर्फवृष्टीत अडकलेल्या पर्यटकांना वाचवण्यासाठी भारतीय सैन्याने ऑपरेशन हिमराहत सुरू केलेला आहे. कोणतं ऑपरेशन सुरू केलं? ऑपरेशन हिमराहत. यामधून 46 पर्यटकांची सुटका करण्यात आलेली आहे. पूर्व सिक्कीम मध्ये जे अडकले होते उंच भागामध्ये, जसं की चांगू तलाव, नाथुला सेक्टर, स्तोमगो तलाव, तर या ठिकाणी हे पर्यटक अडकलेले होते. तर ऑपरेशन हिमराहत लक्षात ठेवायचे आहे. आता महत्वाचे ऑपरेशन जसं की
ऑपरेशन ॲब्सोल्यूट रिझॉल्व अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या शहरावर या ऑपरेशन अंतर्गत हल्ला केला होता, तिथल्या राष्ट्रपतींना कैद केलं होतं. ऑपरेशन स्वदेश भारताने सुरू केलेले इराणमधून आपल्या नागरिकांना परत आणण्यासाठी. ऑपरेशन प्रहार पंजाब पोलिसांनी जे काही गँगस्टर आहे पंजाबमध्ये त्यांच्या विरोधात सुरू केलेलं आहे. ऑपरेशन त्राशी एक भारतीय सुरक्षा दलाने किश्तवाड या ठिकाणी जम्मू काश्मीरमध्ये जे काही दहशतवादी अड्डे आहे तर ते उद्ध्वस्त करण्यासाठी ऑपरेशन सुरू केलेलं आहे. ऑपरेशन मेगा बुरू तर हे भारतीय सुरक्षा दलाने झारखंडमध्ये जे माओवादी नक्षलवादी आहे तर त्या विरोधात कारवाई करण्यासाठी सुरू केलेलं ऑपरेशन आहे. ऑपरेशन सह्याद्री चेकमेट महसूल गुप्तचर संचालनालय ज्याला DRI आपण म्हणतो तर त्यांनी ड्रग्सच्या लॅब ज्या सह्याद्री पर्वत रांगेमध्ये त्या उद्ध्वस्त करण्यासाठी सुरू केलेलं ऑपरेशन आहे. ऑपरेशन हेरॉप बलूच लिबरेशन आर्मीने पाकिस्तान आर्मीच्या विरोधात सुरू केलेलं हे ऑपरेशन आहे. आणि ऑपरेशन शास्त्र दिल्ली पोलिसांनी सोशल मीडियावर शस्त्रांचं प्रदर्शन करणारे जे असे काही लोक हौशी असतात, धमके देतात, उगच मी खूप तुरम खाय असंही तसे, तर तशांना पोलीस स्टेशनमध्ये आणलं जातं, समजावणूक दिली जाते, त्यांचा एक व्हिडिओ बनवून परत सोशल मीडियावर अपलोड केला जातो. तर अशा प्रकारच्या दिल्ली पोलिसांचं ऑपरेशनचं नाव आहे ऑपरेशन शास्त्र. पुढे जाऊया. 8वा प्रश्न तुमच्या समोर आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील दुसरे अत्याधुनिक डेटा सेंटर आणि सायबर सुरक्षा प्रशिक्षण संस्था कोठे स्थापन केली आहे? तर RBIने देशातील दुसरं अत्याधुनिक डेटा सेंटर आणि सायबर सुरक्षा प्रशिक्षण संस्था भुवनेश्वर ओडिशामध्ये स्थापन केली आहे. पहिली संस्था जी आहे ती खारघर नवी मुंबई या ठिकाणी होती. आता दुसरी संस्था भुवनेश्वर मधील खोर्धा या ठिकाणी इन्फो व्हॅली 2 मध्ये 18 एकरच्या परिसरामध्ये ही प्रणाली स्थापन केलेली आहे. RBIच्या मुख्य संगणकीय प्रणाली, चलन व्यवस्थापन, पेमेंट आणि सेटलमेंट प्रणाली जी आहे तर ती सुरक्षित करणं हा आपण जर बघितलं तर हा या अत्याधुनिक डेटा सेंटरचा उद्देश आहे. जे दुसरं भुवनेश्वर ओडिशा, पहिलं आहे खारघर नवी मुंबई या ठिकाणी. पुढील प्रश्न आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये वृंदावनी वस्त्रशी संबंधित सांस्कृतिक संग्रहालय प्रकल्पाची पायाभरणी कुठे करण्यात आलेली आहे? तर वृंदावनी वस्त्र म्हणजे जे आपल्या संतांनी वापरलेली वस्त्र आहे त्यांना वृंदावनी वस्त्र म्हणायचं. आणि मग ते जपून ठेवणं आणि ते एका संग्रहालयामध्ये आपण जर बघितलं तर त्याचं प्रदर्शन करणं. तर यासाठी आपण जर बघितलं तर सांस्कृतिक संग्रहालय जे आहे मित्रांनो तर ते खानापारा आसाम या ठिकाणी त्याची पायाभरणी करण्यात आलेली आहे वृंदावनी वस्त्रालयाच्या संग्रहालयाची. तर आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी गुवाहाटीमधील खानापारा येथे वृंदावनी वस्त्र प्रदर्शित करण्यासाठी सांस्कृतिक संग्रहालयाची पायाभरणी केली आहे. या सांस्कृतिक संग्रहालयात 16व्या शतकातील ऐतिहासिक वृंदावनी वस्त्र असतील. पारंपरिक वैष्णव संत पंडित श्रीमंत शंकरदेव यांच्याशी संबंधित हे वस्त्र असणार आहे. हे कापड भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातील दृश्य दर्शवतात. आसामी विणकाम आणि भक्तिकलेचे एक उत्कृष्ट नमुना म्हणून हे वस्त्र वापरले म्हणजे वस्त्र ओळखली जातात. तर ही वस्त्र तिथं प्रदर्शित केली जाणार आहे. 10वा प्रश्न. कोणतं राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश ई-बाईक दीदी योजना सुरू करेल? म्हणजे जसं रॅपिडो वगैरे आहे तर तशाच प्रकारची योजना आहे ज्यामध्ये महिलांना ई-बाईक दिली जाईल, इलेक्ट्रॉनिक बाईक. आणि इथं ट्रान्सपोर्टची संबंधित ही योजना आहे, ही दिल्ली सरकारने सुरू केलेली आहे, ई-बाईक दीदी योजना. तर लक्षात ठेवा, दिल्ली सरकारने सुरू केलेली आहे. प्रदूषण कमी करणं आणि महिलांना स्वावलंबी बनवणं हे दोन मेन उद्देश याचे आहे. त्याचबरोबर सुरक्षितता सुनिश्चित करणं महिलांची, म्हणजे महिला जर समजा गाडी चालवणार असेल तर दुसरी महिला त्या गाडीवर बसताना अजून सेफ फील करू शकते. तर अशा प्रकारे ई-बाईक दीदी योजना जी आहे ती दिल्ली सरकारकडून सुरू करण्यात आलेली आहे. 11वा प्रश्न आहे. दिल्ली ओपन 2026 ATP चॅलेंजर टूर मध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणी जिंकलं? तर दिल्ली ओपन टेनिस स्पर्धेचं विजेतेपद स्टेफानोस साकेलरिडिस याने जिंकलेलं आहे. तर स्टेफानोस साकेलरिडिसने हा मूळचा ग्रीसचा खेळाडू आहे. याने ब्रिटनच्या ऑलिव्हर क्रॉफर्डला हरवलेलं आहे. आपण जर बघितलं तर पुरुष दुहेरीचं विजेतेपद सिद्धांत बंटिया भारताचा आहे आणि अलेक्झांडर डोन्स्की बल्गेरियाचा आहे यांनी जिंकलेले. आणि ही दिल्ली ओपन स्पर्धेची 6वी आवृत्ती आहे. 12वा प्रश्न आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये भारताने द्विपक्षीय करारात सुधारणा करून कोणत्या देशासोबत मोस्ट फेवर्ड नेशन दर्जा रद्द केला आहे? तर भारताने फ्रान्स सोबत जो काही पहिले टॅक्स ॲग्रीमेंट वगैरे होते तर त्यामध्ये काय केलेले आहे, सुधारणा केलेल्या आहे. आणि भारताला पहिले खूप साऱ्या काही सवलती मिळायच्या फ्रान्ससोबत व्यापारात तर त्या सुद्धा आता रद्द करण्यात आलेल्या आहे. पण यासोबतच अजून काही गोष्टी जसं की आपली एखादी कंपनी समजून घ्या फ्रान्समध्ये असेल
किंवा फ्रान्सची एखादी कंपनी समजा भारतात आहे, जसं की फ्रान्सची एक मोठी कंपनी मिशलिन भारतामध्ये, तर त्या कंपनीचे जे शेअर असतील, फॉर एक्झाम्पल मी त्या कंपनीचे शेअर घेतले आणि मी ते शेअर विकले प्रॉफिटमध्ये, तर त्यावर सरकारला, आता भारताच्या सरकारला त्यावर कर आकारता येणार आहे. पहिले जो काही कर कायदा होता पहिला भारत आणि फ्रान्समध्ये, तर तसं कर भारताला आकारता येत नव्हता, पण आता ही सुद्धा एकमेकांची दुसऱ्या देशाच्या कंपनीवर सुद्धा आपण कर आकारू शकतो. म्हणजे आपापल्या देशातील कंपन्यांवर, भारताच्या कंपन्या ज्या फ्रान्समध्ये असतील त्यावर फ्रान्स सरकार कर आकारेल आणि फ्रान्सच्या भारतात ज्या असतील त्यावर भारत सरकार कर आकारेल. अशा काही इथं चेंजेस जे आहे ते करण्यात आलेले आहे. आजच्या सेशनचे टेस्ट क्वेश्चन आहे, मुलांना लहान वयात अंतराळ विज्ञान तंत्रज्ञानासोबत जोडण्यासाठी इस्रोने कोणता कार्यक्रम सुरू केला? ई बाईक दिदी योजना कोणी सुरू केलेली आहे? आणि नीती आयोगाचे पहिल्या महिला सीईओ कोण बनलेले आहे हे तुम्ही सांगायचं आहे. थांबूया मग आज आपण इथं. व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. हॅव अ नाईस डे. चलो बाय बाय. जय हिंद.